नमस्कार, मी डॉक्टर शशी हरेल, कन्सल्टिंग फिजिशियन ॲट श्री हॉस्पिटल खराडी. आज आपण डेंग्यूबद्दल माहिती घेणार आहे, ज्याला डेंग्यू किंवा डेंगी म्हणलं जातं. तर पहिले डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे, तो विषाणूमार्फत पसरतो. तर त्याच्यासाठी हा कुठल्या पाण्यातनं किंवा हवेतनं पसरत नाही, तर त्याच्यासाठी पसरण्यासाठी एक वेक्टरची गरज लागते. वेक्टर म्हणजे वाहक राहतो. याच्यामध्ये जो वेक्टर आहे तो एडिस इजिप्ती नावाचा डास आहे. हा डास मेनली स्वच्छ पाण्यामध्ये आढळतो. तर डेंग्यूचे जे व्हायरस आहेत ते 4 प्रकारामध्ये डिवाइड केलेले आहेत. डेंग्यू व्हायरस 1, DEN, V1, V2, V3 आणि V4. तर महाराष्ट्रात जो व्हायरस आढळतो तो मेनली V1 आढळतो. तसंच देशाच्या ज्या नॉर्थचा जो भाग आहे उत्तरेचा, तिथे डेंग्यू व्हायरस 2 हा जास्त प्रमाणामध्ये आढळतो. आता व्हायरसचे 4 प्रकार आहेत. हे 4ही प्रकार जे आहेत त्यांच्यामध्ये क्रॉस इम्युनिटी नाही, त्यामुळे एका माणसाला मॅक्सिमम 4 वेळा डेंग्यू होऊ शकतो 4ही व्हायरसमधून, 1, 2, 3 आणि 4मध्ये. तर आता याची लक्षणं काय आहेत डेंग्यूची? तर डेंग्यूची जी मेनली लक्षणं जी आहेत ती, पहिलं लक्षण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फीवर आहे. ताप येतो, खूप हायग्रेड ताप राहतो, 102 डिग्री फॅरनहाईट, 103 डिग्री फॅरनहाईट. सेकंड महत्त्वाचं लक्षण जे राहतं डेंग्यूमध्ये ते राहतं की सिव्हिअर जॉईंट पेन राहते डेंग्यूमध्ये. मेनली जे पायाचे जॉईंट्स आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये दुखतात. इवन पेशंट ज्यावेळेस कन्सल्टिंगसाठी येतो त्यावेळेस तो पहिल्यांदा जॉईंट पेन हेच लक्षण सांगतो, कारण की जॉईंट पेन खूप जास्त सिव्हिअर राहतात. दुसरं आपलं रेट्रो ऑर्बिटल पेन राहतं, म्हणजे डोळ्याच्या मागे पेशंटला दुखतं, डोळ्याची हालचाल केली तरी पेशंटला दुखतं, डोकेदुखी खूप राहते. थर्ड राहतं की अंगावर रॅश येतात, पेशंटच्या लाल कलरचे रॅश येतात, जे मेनली चेहऱ्यावर येऊ शकतात, छातीवर येतात, पाठीवर येतात आणि हात आणि पाय यांच्यावर ह्या रॅश येतात. कधी कधी रॅशला इचिंग राहते, थोडी खाज येते रॅशेसच्या ठिकाणी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की डेंगी नक्की काय आहे आणि तो कसा पसरतो आणि त्याची लक्षणं काय आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की त्याचं निदान कसं केलं जातं, ॲडमिशनची गरज कधी राहते डेंग्यूमध्ये आणि त्याच्यावर उपचार काय केले जातात. अधिक माहितीसाठी तुम्ही श्री हॉस्पिटल खराडी इथे व्हिजिट करू शकता. धन्यवाद.